हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। उमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही। कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज उद्या निर्णय घेणार खासदार ओमराजेंची भूमिका। माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाही। मी कोणताही ड्रग डीलर नाही तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ताच उभा केला, मात्र तरीही पराभव का झाला याचा शोध घेणार। खासदार ओमराजे निंबाळकरांकडून खतखत व्यक्त। मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अक्षरही बोललो नाही, मात्र काही जणांकडून माझ्या कुटुंबियांचा उद्धार मला रील स्टार म्हणून हिणवलं। 3 दिवसात नुसत्या चर्चेनंच वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांकडून नाराजी व्यक्त। शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाही। ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार। संजय राऊत यांचं भाष्य। तर काही बंडखोर खासदार संपर्कात, आम्ही अद्यापही शिवसेनेतच असल्याचं म्हणाले राऊतांचा दावा। ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट। तिघांमध्ये 1 तास चर्चा। तर ओमराजे पक्षात राहावे यासाठी मंथरणीचे प्रयत्न सुरूच राहणार, कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। रात्री अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायच्या। ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका। एकनाथ शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी। शहांच्या दबावामुळेच पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं। शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झाले का? संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार। 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा करणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। विमानानं आलेल्या प्रश्नपत्रिका सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह बँकेतून परीक्षा केंद्राकडे। खबरदारी म्हणून केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योग साधना। योगची शक्ती सर्वांना एकत्र आणते। 17व्या वर्षे 50 वर्षांसारखे दिसाल। आपलं वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो। आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश। मुंबईतील जुहू बीचवर भव्य योग उत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। योगविद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं। फडणवीसांकडून योग दिनाच्या शुभेच्छा। तर आंध्र प्रदेशातील विजयवाडात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा।